अजून एक सांगू, आपण प्रत्येकानं इथं जेवढे पण बसले त्यांनी आज कीर्तनाचं सार्थक तेव्हा होईल की उद्या तुमचं ज्या कोणत्या बँकेत खातं असेल तिथं जाऊन तुम्ही तपासायचंय की 436 आणि 20 रुपयाचा विमा काढलाय की नाही काढलाय. त्याचा फायदा काय होईल, जर समजा दुर्दैवानं आपला मृत्यू झाला, असं होऊ नये पण झालाच, तर 436च्या विम्यामध्ये तुमच्या वारसाला 2 लाख रुपये मिळतील. आणि तरुण लोक का आपण असे कशानं जाऊ का आजारानं सहसा जात नाही, अपघातानं मरण्याचं प्रमाण जास्त आहे. मग 20 रुपयाच्या विम्यामध्ये वारसाला 2 लाख रुपये मिळतील. आता मी असं कीर्तनात सांगितलं की लोक लगेच उठते, महाराज तुम्ही आम्हाला मारायला निघले काय, आम्ही माराव आणि मग पैसे आमच्या पोरायला काय, कोणी सांगितलं घ्या खाऊन पिऊन घ्या इश करून. असं नाहीये. हे कशासाठी सांगतो, दुर्दैवाची वेळ कोणावर कधी येईल काही सांगता येत नाही. आणि तुम्ही म्हणशाल महाराज तुम्ही आम्हाला मरायच्या गोष्टी करू नका, मग मला सांगा इथं जिवंत राहण्यासाठी आलं कोण, बसल्यापैकी एकांतरी हातवर करून सांगा बरं की मी मरणार नाही. करा हातवर की मी मरणार नाही महाराज, तुम्ही काही सांगतात, असं आहे का. अहो इतकंच कशाला, माझ्या माऊली ज्ञानोबरायांची ओळी आहे, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळीया, हे नान म्हणू नये धनंजया जिया परी. अरे तुम्ही हात वर करता करता आपण जाऊ तर सांगता येत नाही. जन्म मृत्यू आपल्या हातात आहे का, घडी घडी काळ वाटयाची पाहे अजूनही किती आहे अवकाश. म्हणून एक दिवस आपल्याला जायचंच आहे. मग जाताना काम असं करा की तुका म्हणे एक मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती.